नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता होळी आहे 2 मार्चला. तर होळीच्या दिवशी आपल्याला आता प्रत्येकाच्या घरामध्ये आर्थिक संकट असतेच. आर्थिक संकट असेल किंवा व्यवसायात म्हणा, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, एखाद्या व्यक्तीला खूप कर्ज आहे, ते काही केल्यामुळे कर्ज फिटत नसेल, तर होळीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता तो उपाय म्हणजे तुम्ही ज्यावेळेस होळी पेटवणार आहात त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे. खाऊचे पान घ्यायचं आहे 2, ज्याला आपण विड्याचे पान असेही म्हणत असतो. आणि ते जे पान आहे तर त्या पानाला आपल्याला काय करायचं आहे, तुपात भिजवायचं आहे. आणि ते जे पानं आहेत तर ज्यावेळेस आपण होळी पेटवणार आहोत तर होळी पेटवल्यानंतर पेटत्या होळीमध्ये ही जी 2 पानं आहेत तर ही 2 पानं पेटत्या होळीत टाकायचं आहे. यामुळे काय होते की आपल्या घरातील आर्थिक संकट दूर होतात. व्यवसाय असेल, नोकरी असेल तर त्यामध्ये प्रगती होते. कर्ज असेल तर कर्ज दूर होण्यासाठी पण मदत होत असते. म्हणून मग होळीच्या दिवशी आवर्जून तुम्ही पण हा उपाय करा. यापैकी तुमच्या घरी कोणतेही जर समस्या असतील तर. श्री स्वामी समर्थ.